जय शिवराय मित्रांनो तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तुम्हाला 20,000 रुपये मिळू शकतात। महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजना सुरू केली। या योजनेचा उद्देश म्हणजे गरजू पालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक रकमी आर्थिक मदत देऊन हातभार लावणे। योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राबवली जात असते। तर या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस वर्गातील मुलींच्या विवाहासाठी 25 ते 50,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जातं। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कन्येचे वय 18 वर्षापेक्षा अधिक आणि वराचे वय 21 वर्षापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे। अर्ज हा ऑनलाईन किंवा स्थानिक समाज कल्याण कार्यालयामार्फत करता येतो। ही योजना मुलींच्या प्रतिष्ठेचा आणि स्वाभिमानाचा सन्मान राखत तिच्या नवजीवनाच्या सुरुवातीसाठी आर्थिक हातभार पुरवते। आता कन्यादान योजना म्हणजे नेमकी कोणती योजना आहे? कन्यादान योजना ही महाराष्ट्र सरकारने गरीब व दुर्बल घटकांतील मुलींच्या विवाहासाठी सुरू केलेली सामाजिक कल्याण योजना आहे। लग्नाच्या वेळी आर्थिक भार हलका व्हावा आणि गरीब कुटुंबातील मुलींचे सन्मानपूर्वक लग्न व्हावे यासाठी ही योजना उपयुक्त ठरते। या योजनेतून दिले जाणारे अनुदान थेट मुलीच्या किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केले जाते। या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, यासाठी पात्रता काय असणार आहे हे आपण पाहूया। कन्येचे किमान वय 18 वर्ष असणं गरजेचं आहे। वराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे। लाभार्थी SC ST VJT OBC EWS गटात येणारा असावा। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा कमी असावं। 2 लाखपेक्षा शहरी भागासाठी आहे तर लग्न महाराष्ट्रात झालेलं असावं। वर आणि वधू यांनी पहिलं लग्न केलेलं असावं। लग्नानंतरचा दाखला नोंदणी आवश्यक। मिळणारे लाभ काय आहेत हे सुद्धा पाहूया। तर कन्यादान योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम ही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 50,000 आहे। इतर मागासवर्गासाठी म्हणजेच VJT EWS साठी 25,000 आहे। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जाते। ही रक्कम आर्थिक मदत लग्नाच्या खर्चात उपयोगी ठरते। काही जिल्ह्यामध्ये कपडे साहित्य किंवा गिफ्ट सुद्धा देण्यात येते। तर अर्ज प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा पाहूया। तर mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर तुम्ही लॉग इन करायचं आहे। सामाजिक न्याय विभाग अंतर्गत कन्यादान योजना निवडायचा आहे। अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहे। अर्ज सबमिट केल्यानंतर सिस्टम जनरेट केलेला ID हा क्रमांक तुम्हाला घ्यायचा आहे। अर्जाची छाननी केल्यानंतर मंजुरी देण्यात येते आणि रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते। मग आता आवश्यक कागदपत्र कोणती लागणार हे सुद्धा पाहूया। तर कन्येचा आधार कार्ड, वधूवराचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, SC ST OBC साठी इत्यादीसाठी उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, IFSC कोडसह रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, विवाह आमंत्रण हे असणं गरजेचं आहे। तर या योजनेचे फायदे काय आहेत हे सुद्धा आपण पाहूया। तर गरजू कुटुंबांना लग्नासाठी आर्थिक मदत, महिलांचे सन्मानपूर्वक विवाह, कन्या भ्रूण हत्या रोखण्यास मदत, समाजात आर्थिक समतेला चालना, मुलींना स्वावलंबी बनण्यासाठी सुरुवात। ही या योजनेसाठी केवळ आर्थिक सहाय्यपुरती मर्यादित नाही तर ती महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक प्रतीक आहे। तर अधिक संकेतस्थळावर तुम्ही हा अर्ज भरू शकता किंवा समाज कल्याण विभागाचे जिल्हा तहसील कार्यालय, पंचायत समिती किंवा CC सेंटरवर सुद्धा तुम्ही याची चौकशी करू शकता। आणि तुम्हाला हा अर्ज 2 प्रकारे सुद्धा भरता येतो, एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन। तुम्हाला अर्ज ऑफलाईन जर भरायचा असेल तर तुम्ही सामाजिक समाज कल्याण या कार्यालयामध्ये याची चौकशी करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। या व्हिडिओमध्ये जे कागदपत्र आपण मेन्शन केलेले आहेत हे संपूर्ण कागदपत्र त्या अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहेत। ही सर्व कागदपत्र जोडल्यानंतर सामाजिक कल्याण विभाग या ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे। अर्जाची संपूर्ण छाननी केल्यानंतर तुमच्या अर्जाचा आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल। तुमच्या अर्जाचा संपूर्ण निष्कर्ष घेतल्यानंतर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात का? जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ आता मिळणार आहे। तर अशा प्रकारे कन्यादान ही योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मुलींना स्वावलंबी होण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे। आता तुमच्या घरात मुलगी असेल, तुमची मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाली असेल, तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्ही त्या अशा प्रकारे घेऊ शकता। तुमच्याकडे ही सर्व कागदपत्र असणं आवश्यक आहे। ही संपूर्ण कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओमध्ये माहिती आपल्याला जी मिळालेली आहे ही आपण सामाजिक कल्याण विभाग यांच्याकडून मिळवलेली माहिती आहे। या माहिती संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवला।
व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आणि मित्रांनो, शेवटी तुम्हाला एकच विनंती आहे की आपल्या या चॅनलवर तुम्ही आल्यानंतर एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल. मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची.